प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 29 जूनच्या भागामध्ये मिहिका सांगत असते, अगं ताई मी न हर्ष जिजूंकडे आहे. यावरती मात्र आता मुक्ता म्हणते, काय तू आणि तिथे काय करत आहेस? तू आत्ताच्या आत्ता तिकडून निघ बरं. आणि जिजू वगैरे काय, तू त्यांना जिजू कधीपासून म्हणायला लागलीस असं म्हणत आता मात्र इकडे मुक्ता तिच्यावरती खूप चिडते. त्यावरती आता इकडे तिला लगेच सांगत असते, मिहिका अगं असं काय करतेस? आमचे वेडिंग प्लॅनर त्यांचं वेडिंग प्लॅन करायचं आहे ना, म्हणून मी इकडे आले. खरं तर आज सुट्टी आहे म्हणून दुसरं कोणी नाही आहे, तर मीच आज त्यांच्यासोबत आहे असं म्हणत आता इकडे मिहिका सगळी घडलेली घटना मुक्ताला सांगत असते. मुक्ता तिला म्हणते, मला चांगले वाईब्स येत नाहीयेत, तू आत्ताच्या आत्ता तिकडून निघ. यावरती मिहिका म्हणते, ताई अगं असं काय करतेस? कसले वाईब? अगं तू इतकी का हायपर होतेस? मला असं वाटते की तू खूप ना ओव्हर रिॲक्ट करते आहेस. यावरती मग मात्र मुक्ता म्हणते, हे बघ तू अजूनही लहान आहेस मिहू, तू आत्ताच्या आत्ता निघ इकडून. मी तुला म्हटलं ना निघ तर निघ, नंतर आपण याच्यावरती नंतर बोलूया असं म्हणत आता मात्र मिहिकाला ताबडतोब तिकडून निघ सांगत मुक्ताने तिला तिकडून यायला सांगितल्यावरती मिहिका आता हर्षच्या इकडे येते आणि सॉरी मला आत्ता एक अर्जंट काम आहे, मला निघायला पाहिजे असं ती सांगते. त्यावरती हर्ष म्हणतो, अच्छा म्हणजे तुझं अर्जंट काम म्हणजे माझ्या इकडे थांबू नको असं मुक्ताने सांगितलं असेल ना. मुक्ताचा काय प्रॉब्लेम आहे ना, मला खरंच काही कळत नाहीये. आणि तू पण मुक्तावरतीच विश्वास ठेवलास ना, सिरियसली असं म्हणत आता मात्र हर्ष इकडे मुद्दाम आता मुक्ता कशी खोटी आहे, मला कसं हे करते हे मिहिकाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पण मिहिकाला त्याच्यापेक्षा जास्त मुक्तावरती विश्वास असतो. मग मात्र आता इकडे लगेचच हर्ष म्हणतो, हे बघ तुझा जर का माझ्यावरती विश्वास असेल ना तर हे ज्यूस पी फक्त आणि मग निघून जा. मी स्वतः ड्रायव्हरला सांगतो तुला कारने ड्रॉप करण्यासाठी, कळलं? यावरती मिहिका म्हणते, नाही खरंच मला नाही जमणार, आज इमर्जन्सी आहे, आत्ता मला जाऊ दे, यानंतर मी मग तुम्ही म्हणाल ना तेव्हा येते, उद्या सकाळी येते, उद्या सकाळी येऊन मी सगळं सेट करते, पण आत्ता मला जाऊ दे असं म्हणत मिहिका घाईघाईत तिकडून निघते. इकडे चिडलेला हर्ष जोरात तो ग्लास आपटतो आणि ह्या मुक्ताचं काय चाललंय मला काही कळतच नाही, म्हणजे जिथे तिथे माझ्या मध्ये यायला हिला होतंय तरी काय असं म्हणत चिडलेला हर्ष आता चिडतो आणि ग्लास फोडून देतो. ठीक आहे आजचा दिवस जाऊ दे, पण यानंतर मग मात्र तू कधीतरी माझी होशीलच असं म्हणत इकडे हर्षच्या डोक्यामध्ये काहीतरी कपटी प्लॅन चालू असतो. तोपर्यंत चिडलेली सावनी रागामध्ये आता मात्र येते घरी. म्हणजे हर्ष का नाही आला त्या ह्याला प्रेस कॉन्फरन्सला आणि सगळ्यांच्या समोर मला तोंडावरती का पाडलंय हे जाणून घेण्यासाठी ती येते. त्यावेळेला हर्षचं नाटक सुरू असतं. हर्षच्या घरी डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर हर्षला म्हणत असतात, अहो तुम्ही स्वतःची काळजी नाही घेतलीत तर कसं होईल बरं, तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजेत. इथे तुमची काळजी घेण्यासाठी जर कोणी नसेल तर मी तुम्हाला एक वॉर्ड बॉय किंवा नर्स यांना पाठवून देतो ना. यावरती हर्ष म्हणत असतो, नको म्हणजे खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये काहीच गरज नाहीये या सगळ्याची, कारण ना माझी सावनी आहे, माझी सावनी माझी काळजी घेते, मला खरं तर तिचीच काळजी वाटते, ती इथे असती ना तर कदाचित हे सगळं घडलंच नसतं. सावनी विचार करते, अरे बापरे म्हणजे हर्षची तब्येत बिघडली का? डॉक्टर म्हणतात, हे बघा तुम्ही वेळच्या वेळी बीपीच्या गोळ्या हे असं घेत नसल्यामुळे तुम्हाला हा सगळा त्रास होत आहे. यावरती आता इकडे हर्ष म्हणतो, कसं आहे ना अहो कामच इतकी असतात ना की या कामांच्या व्यापामुळे अजिबात काही आठवणच पडत नाही गोळ्या वगैरे घेण्याची, आणि त्यामुळे हे सगळं घडलं असं म्हणत आता मात्र हर्ष आपण किती आजारी आहोत या सगळ्याची ऍक्टिंग करत असतो. तोपर्यंत मात्र आता इकडे सावनी येते आणि हर्ष काय झालं तुला असं म्हणत हर्षकडे पाहायला लागते. त्यावरती हर्ष म्हणतो, सावनी काय सांगू तुला, म्हणजे खरं तर मला तुझ्याबद्दलच विचार करत होतो, मला खूप गिल्ट आलाय ग सावनी. सावनी म्हणते, हर्ष अरे तुझी तब्येत बरी नव्हती तर मला एक फोन करून कळवायचं होतं ना असं म्हणत ती हर्षच्या जवळ येते. मग मात्र आता इकडे मिहिका मुक्ताला कॉल करते. मुक्ताला कॉल करून ती म्हणते, ताई आज तू जे केलंस ना तू खूप हायपर रिॲक्ट झालीस ग, मला हे तुझं वागणं काही पटलं नाही. म्हणजे तू मला सांग, अगं ते हर्ष जिजूंच्या इथेच मी होते ना. यावरती मुक्ता म्हणते, तू पहिले हर्ष जिजू बोलणं बंद कर, सिरियसली तू त्याला जिजू वगैरे म्हणतेस. यावरती मिहिका म्हणते, अगं ताई असं काय करतेस, ते मिहिरचे होणारे जिजू आहेत, म्हणजे माझे जिजू नाही का, तू अशी का ओव्हर रिॲक्ट करते आहेस. म्हणजे बघ ना तू तुझ्या सासरच्या माणसांना कशी जपतेस, त्यांनी कितीही चुकीचं वागलं तरी पण जपतेस ना.
मी तुझ्यासारखंच होण्याचा प्रयत्न करते ताई, तुला कसं कळत नाहीये? म्हणजे आता ते माझे सासरचेच झाले ना, कसेही अटले असले कपटी असले तरी सुद्धा ते माझेच सासरचे आहेत ना, मग त्यांच्यासोबत मी असं चुकीचं नाही वागू शकत. यावरती मुक्ता म्हणते मला माहित नाही, तू आत्ता म्हणतेस ते म्हणणं जरी मला पटत असलं तरी त्यावेळेला तू तिकडे होतीस ना, ते वाईब्स मला काही पटले नाहीयेत, त्यामुळे मी तुला तिकडून बोलवलं. असं म्हणत मुक्ता आता मिहिकाला समजावून सांगत असते की तिला या सगळ्यामध्ये हे पटलेलं नाहीये. मिहिकाला ही गोष्ट कळत नसते. ती सारखी सारखी म्हणत असते की तू ओव्हर रिॲक्ट करतेस, पण मुक्ताचा हा सिक्स सेन्स असतो. तिला या सगळ्यामध्ये आता काहीतरी कपटी डाव शिजतोय असं वाटत असतं आणि ती तेच समजवण्याचा मिहिकाला प्रयत्न करत असते. आणि या सगळ्यामध्ये खूप मोठं पुढे आता रामायणच घडणार असतं, कारण हर्षवर्धन अधिकारी हा मिहिकाचा फायदा घेण्याचा घाणेरडा प्रयत्न करणार असतो. इकडे तोपर्यंत सावनी म्हणते हर्ष अरे काय झालं तुला? यावरती हर्ष म्हणतो सावनी मी सतत तुझा विचार करत असतो. म्हणजे खरं सांगू का तर मला सतत वाटत असतं की माझी सावनी खुश असली पाहिजे. आणि त्यामुळे त्या दिवशी ज्या वेळेला पत्रकार परिषद होती ना, त्यावेळेला मी येण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. मी निघालो पण होतो, पण माझी मीटिंग काही संपतच नव्हती. मला खूप स्ट्रेस आला की माझी सावनी माझी वाट पाहत असेल, माझ्या सावनीला माझी गरज असेल आणि मी इकडे अडकून पडलेलो आहे. ते काही नाही, मला धावत पळत सावनीकडे जायला पाहिजे. पण म्हणून मी तिकडची मीटिंग ती अर्धवट ठेवून किंवा कधी संपते असं बघत ताबडतोब तिकडून निघालो होतो. पण तरी सुद्धा मी ज्या वेळेला तिकडून निघालो ना, त्यावेळेला मला खूप स्ट्रेस आला होता आणि या स्ट्रेसमुळेच मला ना खूप त्रास झाला. असं म्हणत इकडे खोटं खोटं काहीतरी सांगत आता इकडे मुद्दाम हर्ष सावनीला चिडवत असतो किंवा सावनीची बाजू आपली बाजू सेफ करत असतो. सावनी म्हणते अरे हर्ष पण इतकं सगळं करण्यापेक्षा तू मला एक कॉल करायचंस ना की तू आजारी आहेस म्हणून. यावरती हर्ष म्हणतो अगं मला तुला त्रास द्यायचा नव्हता, मला तुला हे नव्हतं कळू द्यायचं की उगाचच माझ्यामुळे तुला इतका त्रास होईल आणि हे सगळं मला नव्हतं होऊ द्यायचं, म्हणून मी नाही कळवलं. यावरती सावनी म्हणते अरे हर्ष पण या पत्रकारांच्या समोर माझी खूप नाचक्की झाली ना. यावरती हर्ष म्हणतो हो सावनी मला सगळा प्रकार कळलेला आहे, माझ्यामुळे तुझ्यावरती ही वेळ आली, मला खरंच खूप वाईट वाटतंय सावनी, तू मला माफ करशील का? म्हणजे मी सतत हा विचार करत होतो की माझ्यामुळे माझी सावनी आज इतक्या मोठ्या धर्मसंकटामध्ये अडकलेली आहे, कसं मी या सगळ्यातून तिला बाहेर काढू? मी तिकडे आलो नाही ना याचं माझ्या मनाला खूप खूप गिल्ट आहे. सावनी म्हणते ते सगळं जाऊ दे, पण या सगळ्याचं कॉम्पेन्सेशन म्हणून आपण काहीतरी करायला पाहिजे की लोकांना कळेल की आपलं लग्न आहे म्हणून. हर्ष म्हणतो तू काळजीच करू नको, मी असं ग्रँड वेडिंग करतो की तू बघतच बसशील की या सगळ्यामध्ये कुणीही आपल्याला आता काही बोलण्याची हिम्मतच करणार नाही, तर म्हणजे तुला कुणी काही सुनावणारच नाही. तू बघच मी काय करतो ते, मी असं वेडिंग करेन की सगळ्या जणांची तोंडच बंद होतील. सावनी म्हणते ठीक आहे, पण या सगळ्यामध्ये एक काम करू शकतो आपण. यावरती आता तिला लगेचच हर्ष म्हणतो कसलं काम करायचंय बोल ना. मग मात्र आता इकडे सावनी म्हणते एक काम करूया का, आपण एक छोटंसं घरगुती हळदीचं सेरेमनी करूया का? म्हणजे हळदीचं सेरेमनी घरच्या घरी केला ना तर कदाचित लोकांना सुद्धा समजेल की आपलं लग्न आहे म्हणून. यावरती हर्ष म्हणतो काहीच हरकत नाही घरगुती करायला. आता हर्षला पब्लिकली काहीच करायचं नसतं, हर्षला जे काही करायचं असतं ते फक्त आणि फक्त करायचं असतं, ते म्हणजे त्याला आता सगळ्यांच्या समोर न करता प्रायव्हेट, त्यामुळे तो याला तयार होतो. त्यावरती मग मात्र सावनी म्हणते ठीक आहे, मग मी गोखल्यांच्या घरी हे हळदी सेरेमनी करू का? पण मला नाही वाटत त्या गोखले तयार होतील या सगळ्याला, त्या गोखल्यांचं बरंच काहीतरी असतं, त्या माधवीताई अजिबात तयार नाही होणार. यावरती हर्ष म्हणतो तू ते काम करू नकोस, त्याचं नियोजन माझ्याकडे, मी मिहिकाला फोन लावतो, मिहिकाशी बोलतो आणि ठरवतो. यावरती मग मात्र सावनी म्हणते हो रे, पण तू आजारी पडलास हे मला खूप गिल्ट आलंय. मात्र आता हर्ष आपली सगळी कर्मकहाणी आठवतो. मिहिका ज्या वेळेला रागारागात निघून गेलेली असते त्यावेळेला सावनी येच्या आधी आता हर्षने डॉक्टरांना कॉल करून सगळा प्रकार समजावून सांगितलेला असतो आणि या सगळ्यामध्ये मी आजारी पडलोय असं नाटक करायचं आहे हे सुद्धा सांगितलेलं असतं आणि तेच सगळं हर्ष आठवत असतो आणि तो सांगत असतो तू काळजी करू नकोस, मी मिहिकाला कॉल करतो आणि सगळं समजावून सांगतो. यावरती सावनी म्हणते तू किती माझा विचार करतोस रे. मग इकडे आता मिहिकाला फोन करून सावनीची हळदी आता
त्या घरामध्ये करायची गोखल्यांच्या, असं एक प्रस्ताव आता इकडे लगेचच हर्ष मांडतो. कारण मिहिका इव्हेंट मॅनेजर असते. मिहिका म्हणते बघते मी कसं काय ते. मग मिहिका विचार करते की मावशीला डायरेक्टली बोलण्यापेक्षा मी मुक्ताताईलाच बोलते, म्हणजे मुक्ताला बोलल्यावरती हे सगळं होईल ना. मग ती मुक्ताला कॉल करते आणि म्हणते खरं सांगू का, तर हर्ष जिजूंचा मला फोन आला होता. त्यांचं असं म्हणणं आहे की सावनीची म्हणजे मेहंदीची सेरेमनी ही आपल्याकडून व्हावी. यावरती मुक्ता म्हणते वेळ लागले का मिहू तुला? तुला काय वाटतं इथे कोण मला करून देईल ही सेरेमनी? म्हणजे आई तर ऑलरेडी तिला इथे आणले म्हणून चिडले, सागर आणि मम्मी पण चिडल्यात. जर का तिची मी इकडे मेहंदी केली ना तर मला जो ते घराबाहेर काढतील. मिहिका म्हणते बघ ना प्लीज प्लीज, म्हणजे आपण नाही तिची मदत करणार तर कोण करणार? तुला शक्य झालं तर बघ ना. यावरती आता मुक्ताला कॉन्फिडन्सच नसतो की घरातले सगळेजण ऐकतील नाही ऐकतील. ती मिहिकाला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण मिहिका तिला रिक्वेस्ट करते आणि म्हणते बघ, म्हणजे आपण नाही हे केलं तर तिला आहे तरी दुसरं कोण? आता मुक्ता या गोडगोड बोलण्यात अडकते आणि म्हणते ठीक आहे बघते मी काय करता येईल ते. असं म्हणत मुक्ता फोन ठेवते. फोन ठेवल्यावर ती सागर येतो, काही प्रॉब्लेम आहे का? मुक्ता म्हणते नाही नाही तसं काही प्रॉब्लेम नाहीये. यावरती सागर म्हणतो काही असेल तर मला नक्की सांगा. असं म्हणत तो मुक्ताचा हातात घेतो. हाच आधार मुक्ताला खूप महत्वाचा ठरतो आणि मुक्ता फायनली निर्णय घेते ठीक आहे मी आईला विचारते सावनीच्या हळदीबद्दल. तोपर्यंत इकडे आता स्वाती आणि इंद्रा बोलत असतात. इंद्रा म्हणते आज मस्तपैकी चिंबोरीचा रस्सा करते. स्वाती म्हणते हो हो, तुझ्या सुनेला बोलव की खायला. यावरती इकडे इंद्रा म्हणते सून आणि माझी चिंबोरीचा रस्सा खाणार. अगं 3 ताड उडून दुसरीकडे पडेल चिंबोरीच्या रश्श्याचं नाव काढल्यावरती. यावरती लगेचच स्वाती म्हणते अगं मग सावनीला बोलव. यावरती इंद्रा चिडते आणि ती सावनी ती तिकडे आहे ना तीच बरी आहे, हिथं आली ना सावनी तर तिला मी सगळ्यांनाच फटके देईन. यावरती स्वाती म्हणते एक तू आहेस आणि एक ती मुक्ता, म्हणजे ती मुक्ता बघ ना, त्या मुक्तानी स्वातीची मेहंदी करायचं ठरवलंय इकडे. आता इंद्रा चिडते काय या घरात मेहंदी? यावरती स्वाती म्हणते नाही नाही ग, या घरात नाही बाजूच्या घरात. यावरती इंद्रा म्हणते नशीब या घरात असते ना तर सगळ्यांची थोबाडच मी मेहंदीने रंगवून ठेवली असती. पण मला ते 101 वाळीचं कौतुकच वाटतं, म्हणजे इतकं सगळं करते बघ ना. यावरती स्वाती म्हणते अगं तिच्यापेक्षा मुक्ताचं मला कौतुक वाटतं. तोपर्यंत आता इकडे मुक्ता येते आईला समजवायला आणि ती म्हणते आई ग अगं आज काय विसरलीस का? माधवी म्हणते आज काय आहे, काय विशेष मला नाही आठवत आहे. मुक्ता म्हणते आई आज सावनीची हळद आहे ना, इतकी मोठी गोष्ट तू कशी विसरू शकतेस? सावनीची हळदीला आपली तयारी करायची आहे ना. यावरती आता माधवी म्हणते बघ त्या सावनीच्या हळदीमध्ये मला इंटरेस्ट नाहीये. ती सावनी इथे राहते ना हेच माझ्यासाठी जाम डोकेदुखी आहे. सावनीची हळद बिळद इथे काही होणार नाही, तू नको त्या गोष्टीमध्ये कसला काही इंटरेस्ट घेतेस. मुक्ता म्हणते ऐक ना ग, आपण नाही करणार तर कसं कोण करणार? आपणच होस्ट आहोत ना या सगळ्याचे. यावरती माधवी म्हणते होस्ट त्यापेक्षा घोस्ट होऊन कुठेतरी इनविजिबल झालेलं मला परवडलं. तोपर्यंत इकडे आता स्वाती सांगत असते मला मुक्ताचंच कौतुक वाटतं, म्हणजे सावनी तिच्यासोबत इतकं वाईट वागली, सावनी तिला इतकं काही छळलं तरी सुद्धा सावनीचं भलं व्हावं, सावनीचं व्यवस्थित लग्न व्हावं यासाठी बिचारी किती प्रयत्न करते. म्हणजे मुक्ताचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे खरंच, म्हणजे कोण कोणासाठी इतकं करतंय. असं म्हणत स्वाती जेव्हा मुक्ताचं कौतुक करत असते तेव्हा इंद्राचे डोळे मात्र खाडकन उघडतात. तोपर्यंत इकडे आता माधवीला मुक्ता सांगत असते म्हणजे इतके घाणेरडे जोक मारतेस ना तू, त्यापेक्षा बाबांचे जोक परवडले. काय घोस्ट काय होस्ट, बरं ते सगळं जाऊ दे, करूया ना आपण इकडे. यावरती माधवी म्हणते मी तुला सांगितलं ना माझ्या या घरामध्ये तिची मेहंदी नाही होणार, हे घर माझं आहे माझं. मुक्ता म्हणते ठीक आहे पलीकडे माझं सुद्धा घर आहे. मग मी काय करते माहितीये का, म्हणजे तू इथे मेहंदीला थांबू नकोस, तू आमच्या घरात जा, म्हणजे तू आणि मम्मी दोघी जणी मिळून छानपैकी धमाल करा. यावरती माधवी म्हणते नको नको, तुझ्या त्या मम्मी सोबत राहण्यापेक्षा मी इथेच राहणं प्रेफर करेन. असं म्हणत माधवी आता चिडते. तोपर्यंत सागर घरी येतो आणि का ग मम्मी तू का चिडलेस? यावरती इंद्रा म्हणते काय बोलू, तुझ्या बायकोने इथं घोळ घालून ठेवलाय ना. सागर म्हणतो अगं कसला घोळ, काय बोलतेस? यावरती आता इकडे इंद्रा सांगते अगं अरे सवतीची मेहंदी करते, सवतीची, तिला कळतंय का? साधी अक्कल आहे का? आपल्या सवतीला घरात आणून ठेवलंय, इतकंच त्याचं तिची मेहंदी करते, तिचे गुणगान गाते, काय गरज पडली तिला हे सगळं करायची? यावरती सागर म्हणतो मुक्ता अशाच आहेत ग, आता आपण काय करायचं? स्वाती त्याला खुडवते नको नको काय बोलू नकोस, मम्मीचा पारा चढलेला आहे. इंद्रा चिडते आणि तुझे बायकोचं कौतुक मला नको सांगूस. असं म्हणत ती आता रागारागात सागरला सुद्धा बडबडायला कमी नाही करत. तोपर्यंत
आता फायनली मुक्ताने माधवीला मनवलेलं असतं ही हळद इकडे करण्यासाठी, आणि आता इकडे मेहंदी होण्यासाठी तयार असते. माधवी चिडलेली असते तरी सुद्धा आता मुक्ताच्या हट्टासाठी ती या मेहंदीला तयार होते. तोपर्यंत मेहंदीचा दिवस येतो. मेहंदीसाठी आता मात्र एकदम नव्या नवरीसारखी, अगदी नवीनच नवरी बनते अशी आता एकदम तयार असते सावनी. मेहंदी काढून असताना इकडे आता आदित्य आणि सई हे दोघं जण खेळत असतात. खेळता खेळता सई आता सावनीला धडकते आणि सगळी मेहंदी हर्षच्या कुर्त्याला लागते. चिडलेली सावनी मागे वळून पाहते आणि आता सईच्या एक थोबाडीत देण्यासाठी हात उचलते. तेवढ्यात मुक्ता येते आणि तिचा हात धरते. खबरदार, खबरदार, जर सईवरती हात उगारला तर माझी मुलगी आहे ती, तिच्यापासून लांब राहायचं. ती चुकली असेल पण तिला समज द्यायची, हे असं हात उगारायची गरज नाहीये असं म्हणत सावनीचा हात झटकत मुक्ता तिकडून निघून जाते. त्यावेळेला सागर येतो आणि बघितलंच का सावनी, सईच्या आईने तुला काय सांगितलंय ते? सईच्या आईने जे सांगितलंय ते नीट ऐकायचं बरं का. सईवरती पुन्हा हात उगारायची नाही, जरूर करायची असं म्हणत सागरने आता मात्र इकडे सावनीला तिची लायकी दाखवून सईचीच खरी आई मुक्ता हे तू नाही हे सुद्धा सिद्ध केलेलं असतं. इकडे सावनीचा नुसता जळफळाट होत असतो.